साक्षात परमेश्वर आपल्या समोर विराजमान आहे। जसं ब्रह्माजी पृथ्वीचं संचालन करतात, तशी माता आपल्या पोटामध्ये आपल्याला संचालित करते, म्हणून ही माता ब्रह्मस्वरूप आहे। जसं विष्णू संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करतात, तसेच माता पिता आपलं पालन पोषण करतात, म्हणून आपले माता पिता विष्णू स्वरूप आहे। जसं शिवजी ताडण करतात, तर कधी कधी पिताही आपल्याला ताडतात, म्हणून आपले पिता शिव स्वरूप आहे। आपल्या घरातच साक्षात ब्रह्मा विष्णू महेश प्रत्यक्ष स्वरूपात आहे। या भावनेने आरती करा। सावकाश प्रत्येक परिक्रमा झाल्यावर नमस्कार करा। शीश झुकाओ, सिर लगाओ, शीश झुकाओ, सिर लगाओ, आपका आशीष पाऊं मैं, तन मन अर्पित जीवन मेरा, तन मन अर्पित जीवन मेरा चरणों में ही लगाऊं मैं। ती आशीर्वाद रूपाने मुलांना मिळेल। असंच पडून राहायचंय, प्रणाम करण्याचा श्लोक। चत्वारि तस्य वर्धन्ते पडून राहा। आयुर्वेद्या यशो। जो मुलगा तेव्हा आईवडील तुमच्या स्वागतासाठी खूप अगोदर तयारी करतात, खूप प्रसन्न असतात, तुमच्या आगमनाची वाट बघत असतात, तुमचे नातेवाईक सुद्धा तुमच्या आगमनाची वाट बघतात। तुम्ही धर्तीवर पहिला श्वास घेता तेव्हा आईवडील तुमच्या बरोबर असतात, आणि हेच आईवडील उद्या पृथ्वीवर अंतिम श्वास घेतील तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर असलं पाहिजे। मुलाला भूक लागली तर न सांगता आई भोजनाची थाळी समोर आणून ठेवते। मुलाला सतत भरलेली थाळी मिळावी म्हणून वडील रात्रंदिवस पुरुषार्थ करतात। आपल्या मुलाला काय हवं स्वतःकडे नसेल तरी चालेल, परंतु ती वस्तू मुलासाठी ते हजर करतात, ओव्हर टाईम करतात। आज आपले माता पिता आपल्यासाठी उभे तर आपल्या त्यांची कदर नाही